Today's play activity is match and mismatch, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age 2 to 6 years old. The objective of this play activity is to match objects that are alike and to identify objects that are different. For this we need material like two small balls or wooden block or plastic blocks, two cup, two small toys like cars. Each pair should be identical in size and colors. So how we have to play this activity? Sit the children in a circle on the floor and show the ball and talk about it. Roll it up and down from one child to other. Now do the same with the cup. Bring the box with other cup and ball and other objects and ask the children to look into the box and pick out a cup or a ball similar to the one they have. Discuss how the objects are similar and also help identify objects that are different. Wooden block and a cup or a plastic cup. Now here one variation is possible, like increase the difficulty of the task by matching the paired objects like spoon and fork, cup and saucer, shoes and socks. Here one variation is possible, like play the game by making children find objects in a room which match the picture cards you have. Chair, table, book or pen. You could set up the objects for matching within the child's line of vision. Or one more variation will be here. Ask one child to close her eyes and place the two objects side by side. The child has to open his eyes and say whether the objects are alike or different. या प्ले ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला मुलांना मॅचिंग आणि मिसमॅचिंग सारखं आणि वेगळं काय ते ओळखायला शिकवणे हा उद्देश आहे. आणि ह्याच्यामध्ये मुलं सर्कल करून असे बसतील आणि त्यानंतर आपल्याजवळ काही बॉल असतील किंवा प्लास्टिकचे कप्स असतील किंवा प्लास्टिकचे बिड्स किंवा क्यूब्स असतील आणि कार असतील सारख्या. तर ह्याच्यामध्ये मुलांना आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचं काय कॅरेक्टर असतं किंवा त्याच्याविषयी सांगायचं. जसं बॉल आहे, बॉल रोल करून दाखवायचा. तो असं मागे जाऊ शकतो, पुढे जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याकडे जर प्लास्टिकचा बीड असेल किंवा कप असेल तर तो कप रोल करून दाखवायचा. तो कितपत रोल होऊ शकतो, कप असेल तो. त्यानंतर काही वेगळे बॉक्सेस असतील किंवा काही वेगळे ऑब्जेक्ट्स असेल किंवा कार असेल तर ती कार कशी चालते, मागे जाऊ शकते, पुढेही जाऊ शकते, सगळ्या बाजूंनी जाऊ शकते आणि ती कशी चालते. तर ते एक म्हणजे प्रत्येक वस्तूला एक स्पेसिफिक कॅरेक्टर असतं आणि त्याची काहीतरी विशेषता असते. ते ही आपल्याला ह्याच्यातून मुलांसोबत डिस्कस करायची आहे. आणि त्याच्यानंतर मग मुलांना सारखं काय म्हणजे सारखं कॅरेक्टर असणारे सारखी विशेषता असणाऱ्या गोष्टी मॅच करायच्या आहेत. म्हणजे एक वस्तू तुम्ही मुलांच्या जवळ द्याल आणि सेम ती वस्तू आपण एक बॉक्समध्ये ठेवूया आणि तुम्ही जेव्हा एक वस्तू आपण डिस्कस करतो मुलांसोबत, त्याची माहिती सांगतो, त्यानंतर मग सेम तशीच असणारी वस्तू त्यांनी बॉक्समध्ये जी आहे तर ती त्याच्यासोबत मॅच करायची आहे. म्हणजे बॉक्समध्ये आपण एक सेट ठेवणार आहोत आणि सेम एक सेट आपण मुलांना देणार आहोत. 1 बाय 1 तो द्यायचा आहे. ह्याच्यामध्ये क्यूब असतील, कप असेल, बॉल असेल, कार असेल किंवा छोटे छोटे बिड्स असतील वेगवेगळ्या खेळण्यांमधले. तर तसे आपण हे देऊ शकतो की क्यूब जो असतो डायससारखा तर तो किती रोल होतो किंवा त्याची मूव्हमेंट कशी असते किंवा बॉलची मूव्हमेंट कशी असते, इझिली रोल होतो. ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला मुलांना समजून सांगायच्या आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या जसं शू सॉक्स असेल तेही घेऊ शकतो. त्याचा उपयोग कसा होतो, साधा चमचा आणि एक फ्रूट फोक जो असतो तो पण मुलांना देऊ शकतो किंवा कपबशी आहे त्याचं पण आपण मुलांना मॅचिंग करायला सांगू शकतो. म्हणजे त्याचा यूज काय आहे ह्याच्यावर डिपेंड हे राहते की त्याच्यावरून त्याची कॅटेगरी ठरेल. की जसं साधा चमचा आणि फळं खाण्याचा चमचा हे दोन्ही चमचे आपल्याला खाण्यासाठी उपयोगी येतात म्हणून ते मॅच होत आहे. जसं कप आणि बशी आहे तर कप आपण दूध पिण्यासाठी किंवा चहा पिण्यासाठी आणि जर दूध थंड करायचं असेल तर आपण ते बशीमध्ये टाकतो तर त्यासाठी म्हणजे हा दोघांचाही उपयोग एका गोष्टीसाठी होतो म्हणून त्यांचं मॅचिंग होत आहे असं मुलांना आपल्याला समजावून सांगायचं आहे. त्यानंतर एक वेगळं व्हेरिएशन याच्यामध्ये होऊ शकतं की तुम्ही काही फ्लॅश कार्ड्स जर मुलांना दिले आणि ते त्यांना क्लासमध्ये
शोधायला सांगायचे. जसं फ्लॅश कार्ड आहे चेअरचा, टेबल किंवा बुक आहे, पेन्सिल आहे किंवा क्रेयॉन्स असतील किंवा काही खेळणे असेल जे ऑलरेडी तुमच्या क्लासमध्ये आहेत, तर ते फ्लॅश कार्ड्स द्यायचे आणि मुलांना ती वस्तू क्लासमध्ये शोधायला सांगायची. किंवा आपण घरीही हे करू शकतो. आपल्याकडे एखादं कुठलंही पेपरमधलं किंवा मॅगझिनमधलं चित्र आपण कापलेले असेल ते आपण फ्लॅश कार्ड म्हणून वापरू शकतो आणि ती वस्तू त्यांना त्यांच्या रूममध्ये शोधायला सांगायची. आपण लपवूनही ठेवू शकतो आणि सेम आहे तर ती मुलं मजेशीर तो गेम पण मुलं खेळतील. त्यानंतर आणखी एक याच्यामध्ये व्हेरिएशन असं होऊ शकतं की मुलं डोळे बंद करून बसलेले आहे आणि त्यांच्या आपण मागे पुढे किंवा साईडने 2 वस्तू ठेवू शकतो वेगवेगळ्या अशा, आणि मग ते डोळे उघडल्यानंतर ते शोधतील की ह्याच्यामध्ये सारख्या कुठल्या आहे आणि वेगळ्या कोणत्या आहे, तर त्या वस्तू ते मुलं डिसाईड करतील. तर असा हा आकलन क्षमता वाढवणारा मॅच आणि मिसमॅच हा गेम आहे. ती प्ले ॲक्टिव्हिटी आहे. आपण घरी आणि शाळेत नक्कीच हा गेम मुलांसोबत खेळू शकतो.